गेले 1.5 महिन्यापासून जत तालुक्यांमध्ये अत्यंत दुष्काळ, उपोषण अशा परिस्थितींमध्ये मी एक स्वतः दुष्काळी भागातला कार्यकर्ता आणि एक भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी एक ज्या मतदारसंघातून निवडून आले ते 42 गाव म्हैसाळमध्येही समावेश नाही, त्यात कुठल्याही पाण्यामध्ये समावेश नाही, म्हणून आम्ही ठरवलं की तुबची बबलेश्वर योजनापासून जत तालुक्याला पाणी मिळावं यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा माझा असलेला पदाचं लेटरपॅड घेऊन मी कर्नाटक सरकार मुख्यमंत्र्यांना भेटलो. आम्ही सर्वजण अत्यंत सकारात्मकरित्या सक्रियरित्या पाणी देण्याची त्यांनी दर्शवले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय नीताताई केळकर असतील आणि संग्रामभाऊ देशमुख साहेब असतील, रमेशभाऊ शेंडगे साहेब असतील, त्यांच्या समवेत मी गेलो. जत तालुक्यातील सर्व परिस्थितीचे आम्ही आढावा त्यांच्यासमोर मांडलो. त्यांनी दोन्ही राज्याचा आंतरराज्य करारासाठी सक्रियरित्या त्यांनी सहभाग दाखवला. एकंदरीत ही सगळे परिस्थिती पाहून आमच्या आमदार आदरणीय विलासराव जगताप साहेब त्यांना एक मानसिक स्थिती बिघडलेली आहे. कारण त्यांचं राजकीय अस्तित्व असं होतं की भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून येऊन कुठला जर वाढदिवस असो, लग्न असो, मयत असो, गोपीचंदबरोबर आम्ही बोललो तर ही वाईट मानायचं कारण नाही. काय गोपीचंद काय आतंकवादी नाही, काय नाही. आणि भारतीय जनता पक्षाला त्याच्या संस्कृतीला न मावणारी जगताप साहेब आता वक्तव्य करायला आले आहेत. वैयक्तिकरित्या माझ्यावर किंवा माझ्या घराण्यावर टीका करतायत. यांच्यासाठी मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील आणि आपले भारताचे अध्यक्ष अमित शहा साहेब असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावरती मी तक्रारसुद्धा करणार आहे.